हॅलो एव्हरीवन. एक SBI CBOची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि खूप जास्त मेसेजेस येत आहेत की सर ही एक्झॅक्टली ॲडव्हर्टाइजमेंट आहे काय, का SBI CBO म्हणजेच SBI POला रिप्लेस केलेलं आहे, मग SBI POची ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही का, त्याच्याबद्दल काय तुमचा अंदाज आहे ते सगळं आपण डिस्कस करणार आहे. आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पण आहे काही पर्टिक्युलर स्टुडंटसाठी. तर हे सगळे गोष्टी डिस्कस करण्याच्या आधी आपण फक्त एकदा SBI POची ॲडव्हर्टाइजमेंट येईल का हे थंबनेलमध्ये लिहिलं होतं बघा, तर त्याबद्दल मुलांना खूप जास्त क्युरियोसिटी आहे, त्याबद्दल एकदा डिस्कस करू. तर आता हे बघा, असं कुठेच त्यांनी मेन्शन नाही केलेलं की SBI POची ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही म्हणून, किंवा SBI POची ॲडव्हर्टाइजमेंट येईलच असं पण मेन्शन नाही केलेलं. सो काही आपले स्टुडंट्स आहे बँकेमध्ये, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. त्यानंतर काही बँकेतले जाणकार लोक आहेत, त्यांनाही विचारलं की तुमचं काय ओपिनियन आहे, कारण भरपूर मुलांचे मेसेजेस होते की सर मग तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सांगा. सो मी काही जणांसोबत डिस्कस केलं ज्यांना बऱ्यापैकी याच्यातलं नॉलेज आहे. सो त्यांचं कन्क्लुजन काय आलं बघा. सगळ्यात पहिले तर SBIला खूप जास्त गरज आहे एम्प्लॉईजची, हे दिसून आलेलं आहे. कशामुळे? दरवर्षी SBI क्लर्कची ॲडव्हर्टाइजमेंट येते, पण मागच्या वर्षी आणि यावर्षीची जर बघितलं तर खूप लवकर त्यांनी परत 6 महिन्यामध्ये एक परत ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती ऑलमोस्ट तेवढ्याच पोस्टसाठी. तर याच्यावरनं कळालं होतं की त्यांना एम्प्लॉईजची तर खूप जास्त गरज आहे. हा फर्स्ट पॉईंट. त्यानंतर जर तुम्ही यावर्षीचे वेटिंग लिस्टचं बघितलं तर वेटिंगची लिस्ट पण त्यांनी क्लिअर केलीच आहे सगळी, त्याच्यावरनंही कळतंय की त्यांना गरज आहे. प्लस त्याच्यामध्ये ज्या मुलांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय नव्हतं केलं जानेवारीमध्ये, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्युनियर असोसिएटसाठी, त्यांना पण नंतर परत त्यांनी मेल केले होते, कॉल केले होते की जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला परत एक ऑपॉर्च्युनिटी आहे. हे मी मागे एका वीकली टॉकमध्ये पण सांगितलं होतं बघा, की आपल्याच क्लासचा एक स्टुडंट होता, त्याला त्यांनी कॉल केला होता की तुम्हाला मी परत चान्स देतोय म्हणून. तर त्याच्यावरही कळतंय की एम्प्लॉईजची गरज तर आहे. त्यानंतर जर दुसरं बघितलं तर एक महिना किंवा 2 महिन्यापूर्वीच एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती बघा SBIचीच, कॉन्ट्रॅक्ट बेसिसची. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी पण त्यांनी काही एम्प्लॉईज हायर केले होते. नो डाऊट ते म्हटले होते की नंतर आम्ही त्यांना परमनंट नाही करणार म्हणून, पण 3 वर्षासाठी तर त्यांनी त्यांना हायर केलेले. सो त्यांना तिथेही एम्प्लॉईजची गरज असं दिसून येत होतं. आणि त्याच्यानंतर आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे याच्याने पण बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होतोय की एम्प्लॉईजची गरज आहे, पण ती जी हायरिंग आहे त्या हायरिंगच्या प्रोसेसला खूप जास्त वेळ लागतो जर का रिटर्न एक्झाम वगैरे थ्रू गेले तर ते नको व्हायला म्हणून त्यांनी इकडनं पटकन रिक्रुटमेंट केलेली डायरेक्ट इंटरव्ह्यू थ्रू. सो याच्यामध्ये इंटरव्ह्यूज असणार आहे का, रिटर्न एक्झाम नसणारच आहे का, किंवा कधी असेल, हे सगळे पॉईंट डिस्कस होणारच आहे. सो बेसिकली मला हे जे पहिले सुरुवातीचे मी तुम्हाला 3-4 पॉईंट सांगितले, यावरनं पिक्चर क्लिअर होतोय की त्यांना गरज आहे. SBI POची पण ॲडव्हर्टाइजमेंट येईल, पण मग लगेच काय डेट डिक्लेअर नाही होते. रिझन तुम्ही जर आता नीट बघितलं काही दिवसांपूर्वी, तर SBI असिस्टंटची डेट आली होती बघा, 12 काहीतरी आली होती जुलै, पण 12 जुलैला एक्झाम झाली नाही. कारण ऑल इंडिया लेवलवरती जर विचार केला तर सगळ्या ठिकाणच्या सिच्युएशन जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत एक्झाम कंडक्ट नाही करता येणार. किंवा महाराष्ट्राचं जरी बघितलं तुम्ही नॉर्मल, तर मुंबई, पुणे, औरंगाबाद असो, अमरावती साईड असो किंवा वसमत साईड असो, वॉटेवर कुठलाही तुम्ही सिटी घ्या, जोपर्यंत सगळ्या ठिकाणी नॉर्मल होतील तोपर्यंत एक्झाम कसं घेणार आहे ते. त्यामुळे कदाचित असा अंदाज आहे आमचा की रिटर्न एक्झामसाठी इतके सगळे इश्यूज आहेत. मग हे इश्यूज जर असतील तर त्याच्यामुळे त्यांनी अशी काही ॲडव्हर्टाइजमेंट काढली की तोपर्यंत आपण अशा रिक्रुटमेंट करून घेऊ. मग आता काही जण म्हणतील की सर मग रिटर्न एक्झाम होणारच नाही का आमची SBI POची वगैरे, तर होईल. आता वॅक्सिन वगैरे जसं काय सॉर्ट आउट होईल आणि जसं काय ट्रान्सपोर्टेशनचे इश्यूज क्लिअर होतील त्या पद्धतीने हे घेऊ शकता. मग काही जणांचं म्हणणं तर मग यांनी इंटरव्ह्यू का बरं ठेवलाय, आणि इंटरव्ह्यू तर घेऊ शकतात, मग रिटर्न एक्झाम का नाही. तर इंटरव्ह्यू पॉसिबल आहे. तुम्ही जर नीट बघितलं असेल तर आता UPSCचे इंटरव्ह्यू चालू आहेत बघा. मला डेट तर एक्झॅक्ट नाही माहिती, पण काहीतरी 20 जुलै ते 5 ऑगस्ट असं काहीतरी 15 दिवसांची विंडो दिलेली आहे. आणि आय गेस 15 ऑगस्टपर्यंत रिझल्ट पण लागणार. जे UPSCचे इंटरव्ह्यूज थांबले होते कोरोनामुळे. सो बेसिकली इंटरव्ह्यूसाठी त्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेता येतात, पण इकडे रिटर्न एक्झामसाठी मॉब खूप जास्त आहे, क्राऊड खूप जास्त आहे, स्टुडंट्स खूप जास्त आहे, त्यामुळे कदाचित प्रॉब्लेम येत असेल. पण एवढं तर क्लिअर इथून की SBI POची पण रिक्रुटमेंट येईल. कधी येईल ते नका विचारू. सकाळपासून खूप मेसेजेस आलेत मुलांचे की सर त्याबद्दल सांगा, म्हणून एक पटकन व्हिडिओ बनवायचा होता. बाय द वे, आता ही रिक्रुटमेंट कोणासाठी असणार आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. जे ही मुलं फ्रेशर्स आहेत, ज्यांना कुठल्याही बँकेचा एक्सपिरियन्स नाहीये, त्यांच्यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये. याच्यासाठी कंपल्सरी एक्सपिरियन्स लागतो. काय क्रायटेरिया मी लगेच पुढे सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये हे बघा, इम्पॉर्टंट क्रायटेरिया तसे तर भरपूर दिलेले त्यांनी, भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये जे जे मला असं वाटतं की तुम्हाला सांगणं गरजेचे बऱ्याच वेळेस मिस होऊन जातात, तिकडनं मी स्टार्ट करतोय. त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काही एक सिक्वेन्स दिलेला आहे, पण तो सिक्वेन्स मी घेत नाहीये. मी एक जनरल सिक्वेन्स घेतोय की ज्याच्यापासून पहिले तुम्ही याच्यावर फोकस केला पाहिजे, मग मायनर जे असतील ते आपण पुढे बघूया. सो स्टार्ट करू. 2 इयर्सचा एक्सपिरियन्स तर सगळ्यात मॅन्डेटरी, सगळ्यात कंपल्सरी 2 वर्षात. आता मला सकाळपासून जेवढे मेसेजेस येतात त्यात मुलं विचारतायत की सर 2 वर्ष कंप्लीट नाही आहे, मग जमल का. तर इकडे कसल्याही पद्धतीचा जुगाड जमणार नाही, कारण आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे सगळे डॉक्युमेंट्स. सो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तो पण ऑफिसरचा पाहिजे, ऑफिसर लेवलचाच एक्सपिरियन्स पाहिजे. तुम्ही ॲज अ क्लर्क म्हणून जर का बँकेमध्ये काम करतायत त्या 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तर मात्र तुमच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी नाही आहे अनफॉर्च्युनेटली. पण ऑफिसर्स कंपल्सरी पाहिजे. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी नीट बघा. 2 इयर्सचा एक्सपिरियन्स, ऑफिसर लेवलचा, आणि तो पण काय म्हणतायत ते
कुठल्या पण बँकेतला चालतो, कुठल्याही बँकेतला चालतो, त्याला काही टेन्शन नाही आहे कुठल्याही बँकेतला. बरं कुठलीही बँक, मग त्यात काही जण विचारत होते सर कोऑपरेटिव्ह चालेल का. आता फॉर्म भरताना त्यांनी असे 5-6 ऑप्शन दिलेले, मी फॉर्म भरून पण बघितला होता. सो एक तर PSU पाहिजे आपलं, कुठली नॅशनलाइज असली तरी चालेल, फॉरेनवाले तर नसणार शक्यतो कोणी, प्रायव्हेट बँक हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रायव्हेट बँकेवाल्यांसाठी ना तुम्ही हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवता येईल, जे पण प्रायव्हेटमध्ये काम करताय, स्पेसिफिकली ICICI, ॲक्सिस आणि HDFC मध्ये भरपूर मुलं बऱ्याच वेळेस त्यांना इच्छा नसते तरी पण जॉईन करून घेतात, सिच्युएशन्स तशा असतात घरच्या म्हणून, किंवा बाकीचे व्यवस्थित पण जॉईन होतात असं काही नाही, पण त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवा किंवा त्यांना खूप चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण ICICI वाल्यांना तसा पण POचाच एक्सपिरियन्स भेटतो, त्यामुळे ते इथे इलिजिबल असणार आहे. त्याच्यानंतर ग्रामीण बँकेत बरेच जण असतील, तर RRBचं पण आहे याच्यामध्ये, आणि ऑदर्स. मग कुठलं कोऑपरेटिव्ह बँकेचं बरेच मुलं विचारत होते, तर कोऑपरेटिव्ह बँक पण चालून जाईल, कारण त्यांनी मेन्शन केलेलं होतं की स्केड्यूल्ड कमर्शियल बँक पाहिजे, त्यामुळे हे सगळे त्याच्यामध्ये येऊन जातील. स्केड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँक असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सो एवढ्या सगळे जण इलिजिबल आहेत. सो मोस्टली मला तरी वाटतं की जेवढे मुलं म्हणतात की आम्ही बँकेत काम करतो, त्या सगळ्यांसाठी हे आहे. फक्त 2-3 गोष्टी बघा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ऑफिसर लेवलचाच पाहिजे, क्लेरिकलचा नाही पाहिजे, आणि कुठलेही या तुम्ही या क्रायटेरियात बसत असाल तर. हा सगळ्यात मेजर पहिला पॉईंट क्लिअर. पुढे जर बघितलं तर सगळ्यात चांगली गोष्ट काय याच्यामध्ये, सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की 10वी किंवा 12वी मध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट पाहिजे होता. तर महाराष्ट्रीयन क्राऊडला हा खूप जास्त बेनिफिट होणार आहे, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांच्याच मार्कशीटवरती मराठी असणारच आहे, निदान 10वीला तर आहेच कंपल्सरी. मग याच्यामुळे मी असं का बरं म्हणतोय, कारण जे बाहेरचे मुलं आहेत, आता भरपूर मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, ऑफिसर आहेत, PO आहेत, ज्यांना मराठी खूप चांगल्या पद्धतीने समजते, बोलताही येते, त्यांना कळते, सगळं होतं, पण त्यांच्या मार्कशीटवरती नाही आहे मराठी, कारण की त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते गुजरातमध्ये किंवा अजून दुसऱ्या स्टेटमध्ये झालं असणार आहे. त्यामुळे ते सगळे या कॉम्पिटिशनमधून बाहेर जातील. म्हणून हा पॉईंट मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतोय तुमच्यासाठी, जे पण मुलं प्रायव्हेटमध्ये काम करतात, प्रायव्हेट बँकेमध्ये. बरेच जण असं विचारत होते की सर मी इंजिनियर आहे, मी एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम केलं तर मी इलिजिबल आहे का. तर नाही, ते इलिजिबल नाही आहे. प्रायव्हेट बँक असली तर चालेल, बँकेशी रिलेटेडच तुमचं पाहिजे. कुठले आपलं नॉर्मल पब्लिक सेक्टर हे जरी असलं ऑर्गनायझेशन, तर ती नाही चालणार, बँकच पाहिजे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला कळाला की मराठी सब्जेक्ट पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र आणि गोव्यासाठी यांनी सर्कल वाईज केलेलं आहे, ॲक्च्युली 7 सर्कलसाठी केलेले, असे सर्कल्स घेतलेले जिकडे ऑफिसर्स बऱ्यापैकी कमी असतात. महाराष्ट्राचं नाव नेहमीच असतं त्याच्यामध्ये, पण मी बाकीच्या सर्कलबद्दल जास्त डिस्कस नाही करते, कारण आपली मॅक्झिमम क्राऊड महाराष्ट्रीयन आहे. सो त्यांच्यासाठी सांगतोय, महाराष्ट्रासाठी बघा आणि महाराष्ट्र प्लस गोवासाठी 550 वॅकन्सीज आहे. तो वॅकन्सीज भरपूर जास्त आहे. आणि सगळ्यात एक डाऊट मुलांचा होता की सर ग्रॅज्युएशनमध्ये पर्सेंटेजची काही अट आहे का. सो पर्सेंटेजची बिलकुल कसली अट नाही आहे, तुम्ही एनी ग्रॅज्युएट याला चालणार आहे. तर ही एक चांगली न्यूज आहे, कारण भरपूर जण जे ICICI मध्ये वगैरे आहेत त्यांचं, काही जणांचं असं म्हणणं होतं, मला फोन आला होता त्यांचा, की सर आमचे पर्सेंटेज त्यावेळेस बसत नव्हते म्हणून आम्ही इकडच्या बँकांना अप्लाय नाही केलं, इकडे गेलो होतो. सो व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल, पर्सेंटेजची कुठली अट नाही आहे, हा एक चांगला पॉईंट आहे. 10वी आणि 12वीच्या सर्टिफिकेटवरती मराठी पाहिजे, जे की तुमचं असणारच आहे डेफिनेटली. तर हा तुमच्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे. सो हे 2 मेजर मला वाटलं सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर एजचं वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बँकेत येतर की रिलॅक्सेशन कसं असतं, पण एक मी जनरल सांगून देतो. एजचा त्यांनी 30 इयर्सचा दिलेलं आहे. 30 इयर्स कधीपर्यंत, 1 ऑगस्टपर्यंत. 1 ऑगस्टपर्यंत तुमचं वय 30पेक्षा कमी पाहिजे. OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं, सगळ्यांना माहिती आहे, आणि SC ST साठी 5 वर्षाचं म्हणजे 35 इयर्सचं. सो एजचा पॉईंट एकदा नीट बघून घ्या. त्यानंतर फीस जी आहे ती 750 आहे. 750 कोणाला आहे तर जनरल कॅटेगरी, OBC आणि EWS वाल्यांना. बाकी SC ST आणि PWD जे असतील कॅन्डिडेट्स तर त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचा काही इश्यू नाही आहे. लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती ऑगस्ट 16 आहे. तर लास्ट डेट पर्यंत जाऊ नका, कारण आत्ता काही दिवसांपूर्वी ग्रामीण बँकेचं नोटिफिकेशन आलं होतं. शेवटी वेबसाईट्स हँग होऊन जातात, त्यानंतर खूप जास्त प्रॉब्लेम येतो तिकडे, तर त्या भानगडीत पडू नका. बऱ्याच जणांचं पेमेंट होतं पण सर पैसे कट झाले आणि फॉर्म फिल नाही झाला वगैरे वगैरे, असं भरपूर काही असतं. त्यामुळे 16 ऑगस्ट जरी दिलं असेल तर मी म्हणाल तुम्ही 5 ऑगस्ट हाच विचार करा. इथे भले 16 ऑगस्ट दिलं असेल तर तुम्ही 5 ऑगस्टचं टार्गेट ठेवा. 5 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला गेला पाहिजे, या हिशोबाने तुम्ही पटापट फॉर्म फिलिंग करा. याची लिंक वगैरे मी सगळी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, भरपूर जण विचारतात सर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर ही थोडीशी चांगली तुमच्यासाठी, कारण फक्त इंटरव्ह्यू होणार आहे. आता बँकेत असल्यामुळे कसं आहे ना, अभ्यासाचा एवढा टच नसतो, त्यामुळे त्यांना परत अभ्यास करा म्हटलं थोडासा कंटाळा येतो. त्यामुळे इंटरव्ह्यूवरती सिलेक्शन आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला एक रेझ्युमे अपलोड करावा लागणार आहे, आणि तो रेझ्युमे म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे तुमच्यासाठी. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे रेझ्युमेचं. बरं, रिटर्न एक्झाम मग होणारच नाही का, तर असं नाही आहे. रिटर्न एक्झाम कशी होईल तर ते डिपेंड करणार आहे की किती नंबर ऑफ त्यांच्याकडे फॉर्म्स येतील, असं त्यांनी तिथं मेन्शन पण केलेलं आहे. जर खूप जास्त ॲप्लिकेशन्स आले तर कदाचित ते एक्झाम घेतील, अदरवाईज इंटरव्ह्यूवरती सिलेक्शन होऊ शकतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो होता मुलांचा तो असा होता की सर मी समजा 750 रुपये भरतोय, मी फॉर्म भरलेला आहे, तर माझा इंटरव्ह्यू होणारच आहे का, तर असं नेसेसरी नाही आहे. हा पॉईंट आता नीट आहे का. समजा 1000 मुलांनी अप्लाय केलं,
1000 मुलांनी अप्लाय केलं, सगळ्यांनी इंटरव्ह्यूसाठी रेझ्युमे अपलोड केले, तर नेसेसरी नाही की 1000 मुलांना इंटरव्ह्यू द्यायला भेटेल. त्या 1000 मध्ये पण ते शॉर्टलिस्ट करतील. बरं, आता शॉर्टलिस्ट कसे करणार, तर त्यांच्या एक्सपिरियन्सवरनं करतील का एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरनं करतील असं त्यांनी काही मेन्शन नाही केलं त्याच्यामध्ये. पण एक जनरल पकडून घ्या तुम्ही की ज्यांना जास्त एक्सपिरियन्स असेल त्यांना तर ऑब्व्हियसली थोडी प्रायोरिटी भेटू शकते. सो बेसिकली जर 1000 मुलांनी अप्लाय केलं तर त्यातले किती शॉर्टलिस्ट करतील याचे सगळे राईट्स त्यांच्याकडे आहेत, त्यानुसार ते शॉर्टलिस्ट करतील. म्हणजे असं होऊ शकतं की सर मी 750 रुपये भरले आणि मला इंटरव्ह्यूचा कॉलच नाही आला, मग माझे पैसे रिफंड होतील का, तर कुठल्याही पद्धतीचे रिफंड होणार नाही. तिथं असं मेन्शन नाही केलेलं त्यांनी की आम्ही रिफंड करू, म्हणजे ऑब्व्हियसली ते रिफंड करणारच नाही. सो तुम्ही हे पकडून चला की जस्ट इन केस तुम्हाला त्यांनी शॉर्टलिस्ट नाही केलं, जस्ट इन केस वर्स्ट सिनारिओ, तर ते पैसे रिफंड होणार नाहीये. आणि बाकी मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यूचा जो स्कोर असणार आहे त्याच्यावरच फायनल सिलेक्शन डिपेंड आहे. बाकी तुमचा जो काय रेझ्युमे असेल त्याच्यावरती किती काय डिपेंड करेल तर ते परत थोडंसं इंटरव्ह्यूला कनेक्टेड राहील. सो बेसिकली इंटरव्ह्यू बेस्ड आहे. रिटर्न एक्झामचे चान्सेस थोडेसे कमी दिसत आहे, आणि जे मी आधी बोललो की रिटर्न एक्झाम थ्रू प्रोसेस करणं थोडंसं लेंदी जाऊ शकतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी इंटरव्ह्यूवरती जास्त फोकस ठेवला होता. जसं आता काही दिवसांपूर्वी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलं होती ना ॲड, सेम तसंच. बरं, मग मुलांचं असे पण डाऊट्स होते, भरपूर जणांचे मेसेजेस होते की सर फॉर्म भरायला पाहिजे की नाही, जर आम्ही नाही सिलेक्ट झालो तर पैसे जातील. बघा, तुम्ही तसे बँकेत काम करताय सध्या, त्यामुळे तुमच्यासाठी 750 रुपये तेवढी मोठी अमाऊंट नसेल असं मला वाटतंय. नो डाऊट 750 रुपये प्रत्येकासाठीच इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही जर बँकेत काम करताय आणि तुम्हाला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी एसबीआयसाठी, तर मी तर म्हणेल बिनधास्त अप्लाय करायला पाहिजे. तुम्ही फ्रेशर असता तर गोष्ट वेगळी होती, पण जे पण एक्सपिरियन्स आहे आणि जे पण या क्रायटेरियात बसताय 2 वर्षाचा, त्यांनी 100% अप्लाय करा असं माझं पर्सनल ओपिनियन. ठीक आहे. बाकी सॅलरीचं बेसिक पे स्केल जे आहे यांचं, ही सॅलरी जी आहे यांची ॲक्च्युली ही पीओपेक्षा कमी आहे. पीओची जेवढी सॅलरी तेवढी सॅलरी नाही, कारण याची बेसिक पे स्केल 23,700 आहे. आणि जर बाकी अलाउन्सेस वगैरे ॲड केले तर अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 40,000, 38 ते 40,000 पर्यंत जाईल. ते काही जणांसोबत डिस्कस केलं, त्यांचं असं म्हणणं आहे जे सध्या एसबीआयमध्ये पीओ आहेत त्यांच्याबरोबर. सो पीओपेक्षा तर थोडीशी कमी आहे. मग सर ही एक्झॅक्टली पोस्ट कोणती आहे, म्हणजे ही क्लर्कची पोस्ट आहे का पीओची आहे, तर ही ना एसबीआय क्लर्कची पोस्ट आहे ना एसबीआय पीओची पोस्ट आहे. एसबीआय क्लर्कपेक्षा जास्त सॅलरी आहे आणि एसबीआय पीओपेक्षा कमी सॅलरी आहे. अराउंड 40,000. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की एखाद्या नॅशनलाइज बँकेचा पीओ नसतो का, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणा किंवा सॉर्ट ऑफ, त्यांच्या आसपास जाते. कधी कधी बँक ऑफ महाराष्ट्रवाल्यांची याच्यापेक्षा पुढे जाते, पण एक अराउंड 40,000 तुम्ही पकडू शकता. तर चांगली पोस्ट आहे, काही वाईट तर नाही त्याच्यामध्ये, फक्त आपण क्रायटेरियात बसायला पाहिजे. दुसरं, बरेच जण असं म्हणत असतील की सर आम्ही नॅशनलाइज बँकेत आहे, मग आम्ही अप्लाय करू का, तर नॅशनलाइज बँकेवाल्यांनी का अप्लाय करायला पाहिजे. काही जणांच्या मनात थोडीशी धाकधूक चालू आहे सध्या की सर बँक ऑफ महाराष्ट्र प्रायव्हेटाईज होणार आहे, हे गव्हर्नमेंट 4-5 बँकांना प्रायव्हेटाईज करणार आहे. त्याच्याबद्दल कसलंही तथ्य नाही आहे, अजून कसली ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे गव्हर्नमेंटकडनं. बट ज्यांना अशी भीती वाटते की असं होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल आता आपले काही स्टुडंट आहे, स्वप्नील रत्नपारखी, त्यानंतर प्रमोद पवार, हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 2 वर्षापेक्षा जास्त होऊन गेलेत त्यांना. मग अशा स्टुडंटसाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की अप्लाय करायला, जर भीती वाटत असेल इकडं तर. कारण एसबीआय त्याच्यापेक्षा मोठा ब्रँड आहे आणि एसबीआय तरी लवकरात ते काय म्हणजे प्रायव्हेट केलं जरी वर्स्ट टू वर्स्ट सिनारिओ एसबीआयला तर नाही करणार. त्यामुळे तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. मी जस्ट एक सांगितलं की तुम्ही पण अप्लाय करू शकता, जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत ते पण करू शकतात. फक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांच्याकडे ॲज अ ऑफिसर लेवलचा, क्लिअरिकलचा नाही. सॅलरीचा पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर हा एक पॉईंट याच्याबद्दल काही जणांना माहीत नसेल, ICT इंटर सर्कल ट्रान्सफर. हे भरपूर जण काय करतात, 2-3 वर्ष झाले. जसं आता आपला एक स्टुडंट होता नितीन रोडे म्हणून गुजरातला, त्याला विचारलं होतं, म्हणतो की सर इकडे गुजरातला मी 2-3 वर्ष काढले की इंटर सर्कल ट्रान्सफरमध्ये मी परत इकडे येऊन जाईल महाराष्ट्रामध्ये. तर आता कदाचित हा एक प्रॉब्लेम त्यांना दिसत असणार आहे, म्हणून त्यांनी त्याला एक कंडिशन टाकलेली आहे की 12 वर्ष जे आहेत ते तुम्हाला ट्रान्सफर भेटणार नाही सर्कलच्या बाहेर, आणि तुम्ही ऑब्व्हियसली महाराष्ट्रासाठीच अप्लाय करणार आहे. असे तर खूप रेअर, बोटावर मोजण्या एवढे 2-3 स्टुडंट असतील की जे महाराष्ट्रात आहे सध्या, ज्यांना कुठेतरी गुजरातला अप्लाय करायचं आहे. कदाचित गुजरातमध्ये त्यांचं एज्युकेशन झालं असेल तर ते खूप रेअर आहेत. पण बाकीच्यांना पॉईंट क्लिअर आहे की 12 वर्ष तरी तुम्हाला ट्रान्सफर होणार नाही. सो ठीक आहे की प्रॉब्लेम पण नाही, महाराष्ट्रात 12 वर्ष जर ते ट्रान्सफर देत नाही दुसरीकडे तर उलट बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. पण तो एक पॉईंट क्लिअर पाहिजे, म्हणून त्याच्याबद्दल काही जण विचारत होते. देन डॉक्युमेंट्स, सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सचा सेक्शन आहे. डॉक्युमेंट्ससाठी जरा नीट लक्ष द्या. डॉक्युमेंट्ससाठी त्यांनी भरपूर मोठी लिस्ट दिली. मी हे ॲज इट इज त्याची जी PDF आहे त्यातलाच हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. बघा, डॉक्युमेंटसाठी फोटो, हे सगळं बेसिक आपला जो फोटोचा असतं रिसेंट फोटो विथ स्माईल, तो तुम्ही टाकू शकता. फोटोचे जे पिक्सेल्स आहेत त्याचे जे काय साईज असणार आहे ती साईज PDF मध्ये त्यांनी डिटेलमध्ये खाली दिलेलं आहे. त्यानंतर सिग्नेचरचा मला वाटतं पॉईंट क्लिअर असेल. आयडी प्रूफची PDF अपलोड करायची. या गोष्टी नीट बघून घ्या, PDF अपलोड करायची. डेट ऑफ बर्थसाठी मला वाटतं 10वीचं जे सर्टिफिकेट असतं आपलं ते तुम्ही अपलोड करू शकता, कारण त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ येऊनच जाईल. प्लस त्याच्यावरनं तुमचा लँग्वेजचा इश्यू क्लिअर होईल. इथं त्यांनी लँग्वेजचं दिलं होतं बघा, लोकल लँग्वेजसाठी, तर तिथं तुम्हाला 10वी-12वीची मार्कशीट यूज होऊ शकते. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हे डिग्री वगैरे तुम्हाला अपलोड करायची आहे, हे एकदा नीट बघून घ्या.
त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन, हे एक इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचं MBA झालेलं असेल तर तुम्ही त्याच्या तुम्हाला डिग्रीज टाकावं लागेल. JAIB आणि CAIB जर का क्वालिफाईड असाल, जर त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ते लावू शकता. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, हा पॉईंट थोडासा नीट बघा. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवाला, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यामुळे भरपूर जण डिस्क्वालिफाय होतील जर काही फेक अपलोड करायचा प्रयत्न केला तर. 2 वर्ष तुमचे मिनिमम झालेले पाहिजे. त्यामुळे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या डेट नीट बघा. भरपूर जणांना प्रॉब्लेम येईल की सर माझा बँक मॅनेजरला मी कसं काय बोलणार एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल, अशाही प्रायव्हेटमध्ये आम्ही दररोज सेवा खातोय आणि हे बोललं तर ते अजून चिडचिड करतील. तर तुमच्या बँकेमध्ये ज्यांच्यासोबत तुमचं चांगलं कम्युनिकेशन आहे किंवा जे तुमच्या थोडेसे ओळखीचे आहेत त्यांना नीट विचारा की यार मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं बघायचं आहे, तर कशा पद्धतीने मी प्रोसेस करू, कसं बोलू त्यांच्याशी आणि काय तुमच्या हिशोबाने तुम्हाला ते कसं सर्टिफिकेट घेता येते ते बघा. PDF त्याची पण पाहिजे. त्यानंतर फॉर्म 16 भरपूर जणांना माहिती असेल, सॅलरी स्लिप टाकायची आहे आणि 10वी आणि 12वीच्या याच्यावरती. तर हे एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुम्हाला PDF फॉर्ममध्ये. आणि ह्या डॉक्युमेंट्स का नीट अपलोड करा मी असं सांगतोय, रिझन, जर का डॉक्युमेंट्स अपलोड करताना थोडा हलगर्जीपणा केला तर असाच ते फॉर्म रिजेक्ट करतील. कारण असे खूप जास्त फॉर्म्स येतील, त्यामुळे त्यांना तर तसे फॉर्म रिजेक्ट करायचे जर का इंटरव्ह्यूला कमी मुलं बोलवायचे तर. त्यामुळे फॉर्म भरताना मात्र थोडीशी व्यवस्थित काळजी घ्या. बाकी ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. जास्तीत जास्त तुमचे जे मित्र आहेत ICICI, ॲक्सिसमध्ये किंवा HDFCमध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट फर्ममध्ये, जना बँक म्हणा किंवा AU स्मॉल फायनान्स बँक, ज्या पण याच्यामध्ये आहेत, आता ह्या तर नवीन बँक आहेत समजा पण तरी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्यांना, त्या सगळ्यांना तुम्ही ही न्यूज पोहोचवा किंवा तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. समजा आधी आयुष्यभरात काही एखादे पाप केलेले असतील तर ते पाप नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण खूप मुलं मला भेटतात जे प्रायव्हेटमध्ये की सर प्रायव्हेटमध्ये मला इथं नव्हतं करायचं, मला खरं तर गव्हर्नमेंट पाहिजे होतं, पण त्यावेळेसच्या सिच्युएशन अशा होत्या, सर्कमस्टन्सेस असे होते, घरची फायनान्शियल सिच्युएशन अशी होती की आम्हाला जॉब करणं गरजेचं होतं. तर मग तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. बाय द वे याचा जो प्रोबेशन पिरियड आहे तो फक्त 6 महिन्यांचा आहे. युजली POचा तुम्ही बघता तर 2 वर्षाचा असतो. 6च महिन्याची तुम्हाला फक्त ट्रेनिंग दिलं जाणार आहे. का? कारण की तुम्ही असेही ऑफिसर आहे, तुम्हाला ते ऑफिसर म्हणूनच उचलतायत ना तिकडनं. त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला बँकेचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे. तर बाकी त्यांनी फक्त एक 6 महिने ठेवलेले. 6 महिन्यानंतर मग तुम्हाला बाकी त्या पोस्टसाठी तुम्ही पुढे इलिजिबल होणार आहे. मग असिस्टंट मॅनेजर म्हणा किंवा त्यांचं जे काय असेल ते. पण लगेच तुम्ही SBI PO होणार आहे 6 महिन्यात आणि SBI POची सॅलरी भेटणार आहे का? तसं नाही. मी तुम्हाला आधी क्लिअर केलं, क्लेरिकलपेक्षा सॅलरी जास्त आहे, PO पेक्षा सॅलरी कमी आहे. SBIच्या नॉर्मल जो PO असतो आपला त्या PO पेक्षा नॅशनलाइज बँकेचा त्या टाईपची तुम्हाला सॅलरी भेटून जाईल. तुम्ही असं पकडू शकता. ठीक आहे. सो अप्लाय करायला काहीच हरकत नाही आहे. 100% अप्लाय करा. व्हिडिओला थोडंसं लेट झालं कारण की मागे आत्ता सकाळ नवीन बॅच चालू झाली ना ऑनलाईन, त्याच्या गडबडीत होतो आणि आज लकीली टाईम भेटला, म्हटलं पटकन करून टाकू. तर ह्याच्या पुढे पण ज्या पण ॲडव्हर्टाइजमेंट येतील त्याच्या आपण लवकरात लवकर व्हिडिओज बनवत जाऊ. पण आता याच्यामध्ये मी ज्या मेजर पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, काही मायनर गोष्टी असू शकतात तुमच्या पर्टिक्युलर केसमध्ये की सर माझ्या केसमध्ये असं असं होतंय, तर त्याचा जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला कॉल करा, मी तुम्हाला आन्सर देतो. किंवा जर माझ्याकडे माहिती नसेल तर बँकेतले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. कारण काही जणांचे खूप स्पेशल इश्यूज असतात, तेवढं आपण बघू. बाकी याची जी PDF आहे पूर्ण ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही ती बघू शकता. आणि बाकी हा जो मी शेवटचा स्क्रीनशॉट आणला होता याचा डॉक्युमेंटचा, तो पण त्या PDF मध्येच आहे. 3च पेजेसची PDF आहे. एक अर्धा तास जर तुम्ही शांतपणे व्यवस्थित ती वाचली तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. बाकी फॉर्म लवकरात लवकर भरा, जास्त लेट करू नका. 5 ऑगस्ट तुम्ही डेडलाईन पकडा. फ्रेशर मुलांसाठी ही नाही आहे. फ्रेशर मुलांसाठी डेफिनेटली SBI PO लवकरच येईल, त्यावेळेस आपण भेटूया. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू.